नमस्कार, श्री गुरुदेव दत्त. आपण पाहत आहात आपला आवडता चॅनल 21st सेंचुरी ॲस्ट्रो वास्तू. आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी एका महत्त्वाच्या विषयावर इनफॅक्ट एका प्रश्नावर मी बोलणार आहे. माझ्या कन्सल्टिंगमध्ये पुष्कळ माझ्या क्लायंट्सकडे मल्टिपल फ्लॅट्स आहेत आणि त्यांचा एक नेहमीचा प्रश्न असतो की आमचा फ्लॅट अमुक अमुक ठिकाणी आहे. मुंबईत राहत असतील तर ते म्हणतात आमचा फ्लॅट पुण्याला कुठेतरी चिंचवड, औंध, बाणेर इथे आहे किंवा नाशिकला आहे आणि तो आम्ही लॉक ठेवला आहे. तर त्या फ्लॅटच्या वास्तूचा आमच्या घरावर किंवा आमच्या जीवनावर फरक पडतो का? खूप चांगला प्रश्न आहे आणि पुष्कळांच्या मनात पडणारा प्रश्न आहे. तर तेव्हा कुठेही जाऊ नका, हा माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका. तर समजून घ्या, वास्तू म्हणजे वास असणे, म्हणजे एनर्जीचा वास आपण म्हणूया, एनर्जी फील्डचा इफेक्ट म्हणूया. तर ह्याचा इफेक्ट आपण जिथे राहत असतो त्या फ्लॅटचा, बंगलोचा आपल्यावर इफेक्ट होत असतो, सराउंडिंगचा. भले ते तुम्ही विकत घेतला असाल किंवा रेंटवर घेतला असाल, त्याचा तुमच्यावर इफेक्ट होत असतो. हा पहिला मुद्दा तुम्ही समजून घ्या. आणि तुमचा एखादा फ्लॅट आहे, तुम्ही तो बंद ठेवलाय, तर त्याचा तुमच्यावर इफेक्ट होतो का? तर डायरेक्टली तुम्ही बंद ठेवलाय आणि तुम्ही आत्ताच्या वास्तूत राहताय तर त्याचाच इफेक्ट होतो. पण जर का तुमचा तो लॉक फ्लॅट जर वास्तुदृष्ट्या चांगला नसेल तर नक्कीच पुढे जेव्हा तुम्ही तो भाड्याने द्यायला फ्लॅट काढाल तेव्हा नक्कीच तुम्हाला अपेक्षित भाडं मिळू शकणार नाही. एवढं मात्र नक्की, जर तो वास्तुदृष्ट्या सुसंगत नसेल तर तो तुम्हाला आर्टिफिशियल उपायाने तो वास्तुदृष्ट्या सुसंगत करून घ्यावा लागेल. मग चान्सेस तुम्हाला हव्या ते भाडं मिळण्याचे नक्कीच वाढतात. हीच गोष्ट तुमचा लॉक फ्लॅट आहे, अजून 4-5 वर्षांनी तुम्ही ठरवता की आता विकायला काढायला पाहिजे, तर तेव्हा जर का तो वास्तुदृष्ट्या सुसंगत नसेल, म्हणजे नॉर्थची म्हणजे उत्तर दिशेची किंवा पूर्व दिशेची चांगली स्पंदनं नसतील, चुकीच्या ठिकाणी टॉयलेट, किचन असेल आणि अनेक वास्तुदोष त्याच्यात जर असतील, तर नक्कीच तुम्हाला अपेक्षित किंमत येऊ शकणार नाही अनलेस तुम्ही तो वास्तुदृष्ट्या सुसंगत करू शकाल. एक माझा क्लायंट होता, तो 3-4 वर्ष त्याचा फ्लॅट विकण्याचा प्रयत्न करत होता आणि त्याच्या मनातली किंमत काही त्याला मिळत नव्हती. तर जेव्हा त्यांनी उपाय करून घेतले तेव्हा त्याच्या किमतीच्या जवळ, तो जेवढी अपेक्षित किंमत असते त्याच्याजवळ तो जाऊ शकला. तर नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल. आणि तुम्ही अजूनही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला जर काही कन्सल्टेशन हवं असेल, टेलिफोनिक किंवा पर्सनल वास्तू व्हिजिट, तर खालील दिलेल्या नंबरवर मला व्हॉट्सअप मेसेज तुम्ही करू शकता. आपले अनुभव काही असतील बंद फ्लॅटच्या किंवा वास्तूच्या संदर्भित तर आपण जरूर कॉमेंट सेक्शनमध्ये लिहा. मला आपला अनुभव वाचायला नक्कीच आवडेल आणि सिलेक्टेड कॉमेंट्सना मी जरूर रिप्लाय करायचा प्रयत्न करीन. धन्यवाद. थँक्यू. श्री गुरुदेव दत्त.